आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या नमोबुद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांना झालेल्या कथित विषबाधेच्या घटनेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या व इतर त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केलेत. या घटनेची गंभीर दखल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वसतिगृहातील अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष बापू ठाकरे, नगरसेवक मुनीश भाऊ जगदेव, सामाजिक नेते आत्माराम बाबूराव नगराळे, ग्रामपंचायत सदस्य सतीलाल भाऊ महिरे, राजूभाऊ सोनोने, विजय भाऊ बिरारे, हर्षल गिरासे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रतिनिधी नवनीत बागले सह स्वराज्य न्यूज शहादा. कुठून येऊ कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतो ना तो जेवण मुलाला चांगलं जेवण भेटलं पाहिजे. बघितलं का हे मुलं कसं जेवण खातात रोजचं? बघितलं का? बघितलं एका व्यक्तीने तुमच्या स्वतःच्या मुलाला तुम्ही जेवण कसं देणार तसं तुमचे मुलं आहेत. हे पण कोणाचे मुलं आहेत हो, हे बाहेरून नाही आलेले. गरीबाचे मुलं आहेत ते. गरीबाचे लोक नाही श्रीमंत लोक इथे टाकणार का? तुमचा मुलगा कुठे शिकतो? मग असं कुठे शिकता ना? जर लहान राहिले चला ठीक आहे, तुमच्या तर पोराला तुम्ही इथं टाकणार नाही. तर तुम्ही इथं नाही टाकणार ना. तुम्ही आम्हाला इथे काय? सेवेला तुमच्या मुलाला इथं टाकणार का तुम्ही? असं. सांगा ना. तुमच्याकडे पैसे तुम्ही चांगलं याच्यामध्ये टाकणार हो का नाही? टाकणार का? ज्या लक्ष पद्धतीने दिलं पाहिजे असं. तुम्ही प्रिन्सिपल आहात, किती वर्ष झाले तुम्हाला? प्रभारी ना 6 महिने झाले ना. 6 महिन्यामध्ये 6 दिवस तुम्ही कंटिन्यू तुमचा हे हॉस्टेलचं रुटीन पाहिलं तर 6 दिवस फक्त कंटिन्यू तुम्ही हार सिस्टीम केलं पाहिजे. गरीबाचे मुलं चांगलं जेवण भेटतं. भरपूर निधी येते ना तुम्हाला. दादा एक मिनिट, किती दिवस चांगलं जेवण भेटतं? साहेब आले होते ना, हा. ते बस किती चांगलं भेटलं. त्याच्यानंतर ही रिअलिटी तुमची. आणि साहेब मला वाटतं की साहेबांनी सगळ्यांच्या तक्रारी ऐकून लेखी तर पण दिलेला आहे. स्कॉलरशिप 3,000 रुपये येतात. 3,000 रुपये येतात यांचे. ते तुम्ही मोठ्या गोष्टी घेतात. स्कॉलरशिपसाठी त्यांचा क्लास घेतला जातो आणि 3,000 तुम्हाला कोणाला भेटलाय रे? 3,000 रुपये कोणाला भेटलाय का? परीक्षा 3,000 रुपये तुम्हाला. पण ती ड्रेस लेणार असं साडा ना, अरे काय द्या ना. ड्रेस तर फ्री आहे ना.